नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरातील बदरपूर येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बदरपूर येथील ललिता मारुती मोरे या मजुरी काम करतात. त्यांचे गावातीलच सुनील पवार, श्रीराम देवडे आणि सागर गायकवाड यांच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते. 15 जुलै रोजी ललिता मोरे या आपले पैसे मागण्यासाठी गेल्या असता संशयित आरोपींनी संतप्त होऊन ललिता मारुती मोरे यांच्या पतीला केवळ शिवीगाळच केली नाही, तर त्यांना हाताने आणि रॉडने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर आम्ही सरपंच आहोत अशी दमदाटी करत त्यांना जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तीनही संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्यापारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान महिला ललिता मारुती मोरे व मारुती गंगाधर मोरे हे दोघे येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या एका छोट्याशा आर्थिक वादातून झालेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. मोरे राहणार निमगाव मठ, पण राहायला सध्या हल्ली मुक्काम बदरपूर. तर मी तिथं मला 2 वर्ष झाली. तर त्याचा भाऊ याकडे सुनील पवारचा भाऊ मी एकाच ठिकाणी कामाला आहे. त्याच्या मुलीचा दवाखान्यात होती. तर मी त्याला पैसे दिले होते 500 रुपये उसने दवाखान्याला. तर तो म्हणे 2 दिवसात देतो. त्याला झाले 2 महिने, तर ते पैसे दिलेच नाही त्यांनी. तर मग त्याचा मोठा भाऊ तो गाडीवर जात होतो. तो आला काल, म्हणजे माझ्या भावाला मारलं का मारलं असं तसं. तो दमदाटी करायला लागला, नाही देणार पैसे. त्यांना लगेच मारहाण करायला सुरुवात केली. कोणाला मारलं? कोणी मारलं तुम्हाला? बस त्यांचे नाव? सुनील एकनाथ पवार, देवडे होता, श्रीराम देवडे होता, सागर गायकवाड होता. तिथे 3 जण. तुमच्या किती लोकांना? आम्ही पोरीला बी मारलं. पोरीच्या पायावर दांडा टाकले त्यांनी. मंडळीला पण मारलं, मला पण मारलं. आधी मला मारायला सुरुवात केली, मंडळी मध्ये पडली, का म्हणून मारू राहिले का असं. तर मंडळीला बी मारलं. प्रशासनाला विनंती माझी का त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असं परत दुसऱ्या बरोबर घडू नये. मारुती मोरे, मी रस्त्याने चालले होते. तो रॉड घेऊन आला. सुनील एकनाथ पवार माझ्या पाठीत मारला, माझ्या नवऱ्याला मारलं, पुरीला मारलं. मग 2 जण आले परत, सागर गायकवाड, श्रीराम देवडे. बाकीचे पळून गेले, त्यांचे नावं काही मला माहीत नाही. मारित होते ते मला. त्यांनी धमकी दिली जीवन मारण्याची. तो म्हणे घरी कशी येते 12:30 वाजता पोलीस स्टेशन तिथं शिवीगाळी केली मला. तो म्हणे घरी आले तुला जिवंत जाळी मारून टाकेन, तुझ्या पोरांना मारेन, सगळ्याला मारेन म्हणे. कशी येते, मी सरपंच आहे म्हणे गावचा, कशी राहते ते पाहतो म्हणे. अशा धमक्या देत्या. यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती. काल रात्री बदरपूर या गावात वाद झाला होता. त्या अनुषंगाने एक दखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्या दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत. या शहर पोलीस स्टेशन इथे काल रात्री एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये BNS 115, 352, 351, 2 प्रमाणे 3 आरोपींवरती आपण दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित आरोपीवर आपण कारवाई करत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड,
उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.